हे गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. क्लर्कमध्ये ही विद्यार्थिनी आधी आपल्याकडे वैष्णवी बिवरकर नाव आहे. तिने आपल्याकडे ऍडमिशन 10वीला असतानाच घेतलेलं होतं. म्हणजे तिला खूप आधीपासून आवड होती या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. तिने 10वीला असताना माझ्याकडे ऍडमिशन घेतलं होतं. फक्त ती काही दिवस तिने केलं, 2-3 महिने केलं. त्याच्यानंतर 10वीचा खूप अभ्यास असल्यामुळे तिने क्लास सोडून दिला मध्ये. त्याच्यानंतर परत तिला वाटलं की आता 12वी नंतर तिने बीएससी ऍग्रीला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर तिने परत माझ्याकडे ऍडमिशन घेतलं. त्यावेळेस बहुतेक कोविडचा बॅच मध्येच ती इथंच बसायची, इथं समोरच ती बसायची कंटिन्युअस, याच रेंजमध्ये बसत होती. पण तेव्हापासून तिने कंटिन्यू अभ्यास मध्ये होती. म्हणजे प्रत्येक जेव्हा टेस्ट व्हायच्या, टेस्टमध्ये जसं आता ही टॉपर येते आपली कीर्ती, तसं प्रत्येकाच्यात हीच टॉपर राहायची. सगळे गिफ्ट तीच घेऊन जायची. पण कंटिन्युटी तिची फार चांगली होती. तिने अभ्यास कंटिन्यू ठेवला आणि तिला कुठलं तरी पद पाहिजे होतं. तिला मी सांगितलं तू टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे आधी काढून ठेव. तिचं पण ते तिने चालूच ठेवलं होतं आणि त्याच्यात तिचं ओबीसी ईडब्ल्यूएस मधून फायनली तिला 129 मार्क होती. आणि त्या दिवशी त्या आमचं बोलणं झालं की तुझं 100% सिक्युअर होणार. तरी कट ऑफ तो जवळपास 110 ते 112 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे अपेक्षापेक्षा खूप जास्त गेला. पण तरी तिचं ईडब्ल्यूएस मधून सिलेक्शन झालेले. पण याच्यात तिचा अभ्यास खूप कंटिन्यू होता. तिने अभ्यासिका लावलेली होती. राहिला ती माझ्या घराकडेच आहे. कंटिन्यू ती अभ्यासिकेत बसायची. तिला दुसरं काहीच नाही, फक्त ती अभ्यासातच राहायची. जेव्हा मी घरी जायचो ती फक्त अभ्यास करताना दिसायची मला. म्हणजे एवढी ती अभ्यासू होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिचा आता कंबाईनचा स्कोअर पण 67 आहे. 67 मार्क आहेत तिला कंबाईन. राज्यसेवेचा स्कोअर तिचा 110 आहे. म्हणजे तिला मी आता सांगितलं ऍटममध्ये तू एसटीआय पण होऊ शकते ठरवलं तर. कारण मराठी इंग्लिशला तिला 75 मार्क आहेत. म्हणजे मराठी इंग्लिशवर तिने खूप चांगली कमान आणली. शेवटी बघा मी म्हणते की माझ्यामुळेच झाली ती. ठीक आहे, तिला फक्त मी एक मार्ग दाखवून दिला, पण तिने खूप चांगला अभ्यास केला. ती जास्त कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, काही नाही. माझ्याशी सुद्धा ती कधी बोलत नव्हती. फक्त काय असेल तेवढ्यापुरतच बोलणं राहायचं. पण कंटिन्यू अभ्यास म्हणून तिचं यश ऍट द एज ऑफ 23 एज 23व्या वर्षी ती गव्हर्नमेंटचा पहिला जॉब तिने घेतलेला आहे. हे लक्षात घ्या. तर एकदा टाळ्या वाजून तिचं स्वागत करा. ठीक आहे, मीच बोलत राहील. तिला पण 2 शब्द बोलण्यासाठी देतो. काय तुला वाटतं त्याबद्दल तू बोलू. नमस्कार. मी परत माझं एकदा सुरुवात म्हणून इंट्रोडक्शन देते. मी वैष्णवी दीपक सिंग भिवरीकर. मी प्रॉपर नाशिकचीच. माझं ग्रॅज्युएशन बीएससी ॲग्रिकल्चरमध्ये मी करणार होती, पण तसं मी बी एला पण ॲडमिशन घेतलं होतं. सरांनी जसं सांगितलं की सुरुवातीपासून माझं ध्येय हेच होतं की मी MPSC करणार आणि MPSCचा क्लासेस सरांपासूनच सुरुवात झालेली आहे. बोलायला खूप काही आहे, पण मला आता नेमकं सुचत नाही आहे, कारण की एवढ्या मोठ्या क्राऊडसमोर बोलणं हे माझं पहिल्यांदाच आहे. म्हणून जर काही बोलताना चूक झाली तर तेवढं समजून घ्या सगळे. माझी एक शॉर्टमध्ये जर जर्नी सांगितली तर BSc ॲग्रिकल्चर घेणं जेव्हा लॉकडाऊनचा काळ होता, 12th झालेली होती, CETचा रिझल्ट पेंडिंग होता. मला माहिती नव्हतं की माझं CETमध्ये होईल की नाही, म्हणून BSc ॲग्रिकल्चर घेणं हे माझं सेकंड होतं. पण मी माझ्या मामाकडे BA ला ॲडमिशन घेऊन घेतलेलं. पण BSc ॲग्रिकल्चर जेव्हा झालं तेव्हा मी सरांकडे, लॉकडाऊनचा पिरियड होता, सेकंड वेव्ह 2021, तेव्हा मी इथे बसूनच अभ्यास करत होती. आणि जेव्हा कॉलेज रेग्युलर सुरू झालं तेव्हा मला क्लासला ब्रेक घ्यावा लागला. पण सरांसोबत जेवढं होईल तेवढं कॉन्टॅक्टमध्ये राहून सरांच्या मार्गदर्शनानुसार मी माझा अभ्यास सुरू राहू दिला होता. त्याच्यानंतर लायब्ररी जॉईन केली, सेल्फ स्टडी सुरू केला आणि मी डे 1 पासून कन्सिस्टन्सी होती. म्हणजे मला सांगायचं आहे की माझ्या जीवनात 3 गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या ठरल्या. त्याच्यातली पहिली म्हणजे कन्सिस्टन्सी. डे 1 पासून मला माहिती होतं मला पोस्ट करायची आहे. पुढे मला माहिती नाही होईल की नाही म्हणून, पण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लायब्ररीत बसायचं, ती एक मानसिकता असते की होत नाही, पण बसावं तर लागेलच. सेकंड आहे आपल्याला सॅक्रिफायसेस करावे लागेल. सॅक्रिफाईस आता प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या बाबतीत ते सॅक्रिफाईस असू शकतात. तर आता सांगता नाही येणार मला, पण तुम्ही त्यानुसार करावं लागेल. तिसरं म्हणजे गायडन्स. टचमध्ये राहा सरांच्या, किंवा गायडन्सशिवाय होणार नाही, कारण की कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. तुम्ही एवढे इथे बसलाय, इथे एवढी कॉम्पिटिशन आहे. पुणे, मुंबई, पूर्ण अख्खा महाराष्ट्र या क्षेत्रात येतो. 2.5-3 लाख फॉर्म दरवर्षी भरले जातात. पण कॉम्पिटिशनची एवढी पण भीती नका बाळगू की माझं होणार नाही, ही शक्यता असं शकत नाही असं नका समजू. होईलच. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद. आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वैष्णवी, तुझा रिझल्ट येणार होता, पण तू कोणाला सांगितलं? रिझल्ट आल्यानंतर काय प्रतिक्रिया आल्या? की तुझ्या आई वडिलांचं आपलं बोलणं झालेलं होतं की कोणालाच आपण काहीच डिस्पोज करायचं नाहीये. त्या दिवशी तू पण मला सर कोणाला सांगू नका होईपर्यंत, मी पण बोललेलो नव्हतं. त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया आल्या? त्याच्यानंतर काय झालं? किती कॉल आले? त्यांचं काय झालं ते मला सांगतो. मला माहिती होतं मी अभ्यास करते,
पण मी माझ्या नातेवाईकांना, माझ्या शेजारच्या काकूंना, म्हणजे कोणालाच नाही सांगितलं की मी MPSC करते. मी BSc ॲग्रिकल्चरचा अभ्यास करते लायब्ररीत जाऊन. सगळे विचारायचे की ॲग्रिकल्चरचा एवढा काय अभ्यास असतो? इंजिनिअरिंग करते, फार्मसी करते, अजून डॉक्टर MBBS करत असेल तर लायब्ररीत जाऊन एवढा अभ्यास होऊ शकतो. पण ॲग्रिकल्चरचा काय करणार? खूप असे टोकत होते की खरंच असतो का एवढा अभ्यास? पण मी माझ्या आई-वडिलांनाही सांगितलं होतं की मी MPSC करते, हे कोणाला सांगू नका. कारण की जर अपयश आलं आणि अपयश आलं हे आपण पचवू शकतो, पण समोरचा जर विचारत असेल की अपयश आलंय तुझ्या नशिबात, मग आता पुढे काय करणार? मग नाही, मग ते अजून जास्त वाईट वाटतं. पण जेव्हा रिझल्ट लागला, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी सगळ्यांना फोन करून सांगितलं की होणार आहे. आणि तो क्षण आनंदाचा आज मला एक्सप्लेन नाही करता येणार. माझ्या आई-वडिलांचा आनंद एवढा आहे की ते मी आता त्यांना आणलं नाही, नाहीतर मग ते माझ्यापेक्षा जास्त बोलले असते तुमच्यासोबत. आणि मग सगळ्यांचा फोन, कॉल्स तर आता पण चालू आहे. आता पण सत्कार वगैरे प्रत्येक जण घरी येतं. पप्पांचे मित्रमंडळी, मम्मीचे, ओळखीचे, म्हणजे पूर्ण एरियामध्ये हाहाकार झालेला आहे की हे काय झालेलं आहे हिच्यासोबत? खरंच झालंय का? अजून पण लोकांना विश्वास बसत नाहीये की मी MPSC पास केलेली आहे. MPSC मध्ये कोणतीही पोस्ट असो. माझं पण सुरुवातीला टार्गेट हेच होतं की मी क्लास 1 बनेल म्हणून. तेच घेऊन आली होती. पण सरांनी एक मला सांगितलं होतं की कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. तू कर, तू क्लास 1 होणार पण. मला अजूनही आठवतं माझ्या फॉर्मवर DC म्हणून लिहिलेलं आहे सरांनी माझ्या फोटोच्या बाजूला. पण ते करणं एवढं सोपं नाही आहे. त्याला खूप कष्ट लागतील. पण आता पुढे एवढी कॉम्पिटिशन आहे की माझं होईलच हे मला माहिती नाही. पण मी प्रयत्न नक्की करणार. मी थांबलेली नाहीये. आज पण मी जसं सरांनी सांगितलं कंबाईनमध्ये मला 60 स्कोर आला. राज्यसेवामध्ये 110 आला. हा कसं काय? जेव्हा कळलं होतं की क्लर्कच्या मेन्सला पण चांगला स्कोर आहे, तरी पण मी थांबली नाही. मी अभ्यास करतच होती आणि मी याच्यापुढे पण करणार. जोपर्यंत माझं टार्गेट मला मिळेल की नाही माहिती नाही, पण मी शेवटपर्यंत माझा प्रयत्न करणार. तर मी सगळ्यांना हेच सांगणार की थांबू नका, अभ्यास करत राहा. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की आता अभ्यास होत नाहीये, तर फक्त एवढा विचार करा, तर आपण नाही केलं ना, तर अख्खा महाराष्ट्र करतोय. मी जर नाही केलं, तर दुसरे तर लोकं करणारच आहे. कॉम्पिटिशन आहे, पण फक्त घाबरू नका. तुमच्याकडनं पण नक्कीच होईल. विश्वास ठेवा. धन्यवाद. थँक्यू वैष्णवी. खूप छान गाईडलाईन्स केलं. कमी शब्दात तू तुझं खूप चांगलं मत व्यक्त केलं आणि बोलण्याचा अनुभव नसला तरी तू खूप चांगल्या 4 गोष्टी सांगितल्या क्राऊडला. याचा नक्कीच फायदा होईल. आपण एक छोटासा सत्कार करूया. अरे गेलो. तूच 5 झाले. सर इकडून